नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. सुषमा मिनी ब्लॉग लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण आज खानदेशी स्टाईल कढी खिचडी बनवूया. आधी आपण खिचडीची रेसिपी शिकून घेऊया. खिचडी रेसिपी बनवणार आहे. खानदेशी खिचडी. कांदा, बटाटा, वटाणे, शेंगदाणे, कढीपत्ता आणि लसूण अद्रक पेस्ट. चला तर मग करूया खिचडी रेसिपी. बंद गॅसवर कुकर ठेवून द्यायचा. त्यामध्ये 2 पळी तेल. थोडे गरम तेल झाले की मोहरी आणि जिरे टाकावे. मोहरी आणि जिरे गरम झाल्यावर कांदा, बटाटे, वटाणे, लसूण, शेंगदाणे हे सर्व टाकावे. मंद आचेवर त्याला थोडे सर्व इन्ग्रेडियंटला तळून घ्यावे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. कांदा परतून झाल्यावर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचे हळद, मसाला, चवीनुसार मीठ. आता या सर्वांना परतून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचे तिखट टाकायचे. परतून घेतल्यानंतर 1 तांब्या पाणी टाकायचे. 1 तांब्या पाणी 4-5 जणांसाठी भरपूर झाले. वरून सुहाना मसाला, पावभाजी मसाल्याचा थोडा मसाला टाकावे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. उकळी येईपर्यंत तांदूळ टाकू नये. तिकडे उकळी येईपर्यंत आपण मूग डाळ, अर्धा वाटी तूर डाळ, तांदूळ 2 वाटी स्वच्छ धुवून टाकावे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तांदूळ 2 पाण्याने धुवून घ्यावे. अशी उकळी आल्यावर तांदूळ टाकावे. उकळी आल्यावर कुकर बंद करावे. आता अशी खानदेशी आपली गरमागरम खिचडी आणि कढी झाली आहे. मी ताटात कढी ऑलरेडी सर्व केली आहे. तर आपण खिचडीकडे वळूया. खानदेशी खिचडी एकदम छान सुटसुटीत झाली. आपल्याला आवडेल तशी आपण गरमागरम खिचडी आणि कढीचा बेत झाला आहे. आता आपण वरून तेल टाकून घ्यावे. आता कढी बनवूया. कढीसाठी लागणारी साहित्य: मिरची, छोटी तिखट मिरची, लसूण, अद्रक आणि थोडा कढीपत्ता. त्यासाठी लागणारे साहित्य: दही आणि त्याच्यामध्ये लागणारे साहित्य दही आणि थोडेसे बेसन पीठ आपण ऑलरेडी टाकून ठेवले.
कढीसाठी आपण गॅस पेटव, जिरे, मोहरी थोडी टाकून आपण कमी याच्यावर फ्राय करून घेऊया. हे बेसन आणि दही मिक्स करून घेतली. थोडे पाणी घालून पेटून घ्या. पेटल्यानंतर टाकून उकळी येईपर्यंत आपण चिमूटभर हळद टाकावी. 1 चमच मीठ चवीनुसार. कढीला उकळी येईपर्यंत आपण थांबून घेणे. त्यात आपण चिमूटभर साखर टाकायची चवीनुसार. मंद आचेवर असं हलवत राहायचे. कढीला उकळी येईपर्यंत असे हलवत राहायचे. मस्त अशी झणझणीत आपली खानदेशी कढी होण्यात आली आहे. अगदी छान तरीकेने बनवून अशी कढी बनवून